तीन षटकांचा मॅच आहे आणि 3 षटकं आणि या 3 षटकांसाठी फिल्डिंग करणाऱ्या संघाला 15 मिनिटांचा वेळ दिला जाईल. टाइम इज मनी. सकाळपासून जास्त वेळ खर्च केला गेलाय. साईक एंड वरती मिस्टर संजय, नॉन साईक एंड वरती मिलिंद आणि गोलंदाज मला वाटते महेश सज्ज झाल्यात. पहिलाच बॉल, कॅचची शक्यता, झेल ड्रॉप. पहिल्याच चेंडूवरती मिळालेलं जीवनदान. महेश आतापर्यंत चांगली गोलंदाजी. सुरेख बॉल आहे, अप्रतिम चेंडू. लहुपाडा संघाचा विचार केला तर बॅक टू बॅक 3 ट्रॉफीज जिंकणारा हा संघ आहे. अष्टभुज लहुपाडा संघ वसई येथील हा संघ आहे आणि या सीझन मध्ये सध्याच्या कारकिर्दीत जर बघितलं तर सलगच्या 3 ट्रॉफी जिंकणारा हा संघ. बेस्ट वर्सेस बेस्ट आपल्याला बघायला मिळतंय. महेश पुन्हा एकदा सज्ज झाल्यात. महेश भोईर राईट आर्म ओव्हर द विकेट. आता राऊंड द विकेटने मारा करण्यासाठी आल्यात. या वेळेला जर बघितलं काय घडलंय तर फलंदाज या ठिकाणी बाद बरोबर मध्ये सापडलाय. लेग बिफोर द विकेट LBW स्वरूपात मिळालाय पहिली विकेट. धन्यवाद डीजे. महत्वाचा दिवस, तिसरा दिवस या स्पर्धेचा. उद्याचा शेवटचा दिवस आहे हे देखील विसरून चालणार नाहीये. मात्र आजचा दिवस ही महत्वाचा आहे. आज देखील 12 संघ इन ऍक्शन मध्ये बघायला मिळाले आणि या 12 संघातून आज देखील एक संघ मात्र पुढे वाटचाल करताना दिसेल. सुपर 4 च्या दिशेने मात्र वाटचाल करताना दिसेल. मात्र कुठला संघ येईल हे देखील पाहिलं जाईल, कारण की शेवटच्या एंड मोमेंटला संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला बघायला मिळेल. कारण की जास्त प्रयत्न करणारा संघ, जास्त विजयी प्राप्त करणारा संघ आपल्याला पुढे येताना नक्कीच दिसणार आहे. लेफ्ट आर्म बॅट्समॅन नवीन आलेला फलंदाज धीरज डिंडा ऑन द स्ट्राईक. याच धीरज डिंडाने मागच्या मॅच मध्ये काही धुमाकूळ घातली होती आणि मॅन ऑफ द मॅच हा किताब त्याला मिळाला होता. यावेळेला बॉल जबरदस्त कनेक्ट झाला होता, मात्र चेंडू निघून गेला डिक्लेरेशन झोन मध्ये. सेकंड अटेम्प्टला 2 वेळा बॅट वरती हा चेंडू आलाय आणि नक्कीच चेंडू सीमारेषेच्या बाहेर म्हणजेच डिक्लेरेशन झोनच्या बाहेर जाताना दिसलाय 2 धावांसाठी. नवीन चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुरवला जाईल, कारण की पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. 4 चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत आणि यस बॉल द्यायचा मैदानाच्या आतमध्ये. नवीन चेंडू पुरवायचा आहे, कारण की 4 चेंडूचा खेळ झालाय. 3 धावा धावफलकावरती, एक महत्वाचा गडी बाद झालाय आणि एक डॉट बॉल आलाय. म्हणजेच हवी तशी गोलंदाजी आतापर्यंत महेश भोईरची बघायला मिळालाय. सकाळच्या सत्रामध्ये जर बघितला तर साई कृपा राजावली आणि वाघोबा स्पोर्ट्स तिवरी, त्याच्यामधून वाघोबा स्पोर्ट्स तिवरी पुढे वाटचाल करताना दिसली. त्यानंतर नित्यसाई लोहियानगर कृपादेवी उमराले, त्यानंतर त्याच्यामधून उमराले संघ, त्यानंतर वाघोबा स्पोर्ट्स तिवरी आणि कृपादेवी उमराळे या 2 संघांमध्ये जी मॅच झाली त्यामध्ये 2 मॅच जिंकणारा संघ म्हणजेच वाघोबा स्पोर्ट्स तिवरी
हा संघ आपल्याला बघायला मिळालाय. एक संघ पुढे वाटचाल करताना दिसत आलाय. याही वेळेला त्याच दिशेने चेंडू गेलाय. पुन्हा एकदा मिळतील त्या ठिकाणी 2 धावा. त्यानंतर बघितलं आपण तर बाभोळा बॉईज बाभोळा, त्यानंतर NCC नायगाव, त्यामधून बाभोळा बॉईज बाभोळा संघ मॅच जिंकताना दिसला. त्यानंतर आई गावदेवी गोखिवरे, त्यानंतर साईकृपा बोलिन्स या 2 संघांमध्ये लढत झाली. त्यामधून बाभोळा बॉईज आणि साईकृपा बोलिन्स सेकंड राऊंड मध्ये जी मॅच लागली त्यामधून नक्कीच बाभोळा बॉईज बाभोळा हा संघ पुढे वाटचाल करताना दिसलाय. आणि आता सध्याच्या घडीला एक एक मॅच जिंकत असताना आपण बघताय ह्याच्यातून जो संघ जिंकेल तो पुढे वाटचाल केली जाईल. दरम्यान हा चेंडू चांगला चेंडू बघायला मिळालाय. इथून षटकाची होईल समाप्ती. पहिलं षटक प्रगतीपथावरती होतं. धावसंख्या जर बघितली आपण तर फक्त ना फक्त 5 धावा धावपळकावरती एक महत्वाचा गडी बाद झालाय. इथून काहीतरी प्लॅनिंग करावी लागेल 2 फलंदाजांना, कारण की समोरचा संघ मजबूत संघ आहे आणि त्यांच्या गोलंदाजीवर मात्र काहीतरी तुम्हाला चांगली फलंदाजी ही करावी लागणार आहे. धन्यवाद डीजे. आज नक्कीच जर विचार केला तर मग अष्टभुजा लहुपाडा संघाचा एक भरोसामंद खेळाडू अष्टपैलू खेळाडू म्हणजेच समीर बुरकुण आज मात्र इन ऍक्शन मध्ये बघायला मिळत नाहीये. प्लेइंग 11 मध्ये दिसत नाहीये आणि त्याची कमतरता ही कुठे जाणवत नाहीये सध्या तरी, कारण की महेश भोईरने टाकलेलं जे षटक आहे 5 धावांचं ते कुठेतरी अनिवार्य आहे. आणि आता नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये सज्ज झाल्यात मिस्टर निमेश थापड. आजच्या मॅचेस सुद्धा संत आणि सावध गतीने जरी चालू झाल्या तरी मात्र व्यवस्थितरित्या कंप्लीट होत आहेत, यात काही शंका नाहीये. निमेशचा हा बॉल बघा, वेग होता आणि या वेगावरती स्वार झालाय निमेश. चेंडू पडल्यानंतर ऑप्शनच्या बाहेर निघतोय, म्हणजेच लेग ब्रेक पद्धतीचा बॉल त्याचा आपल्याला बघायला मिळालाय. आज जर बघितलं तर ओम साई स्पोर्ट्स बंगली संघ उपस्थित नसल्यामुळे मला वाटतं उद्याच्या दिवसामध्ये खेळणार आहे, त्यामुळे अष्टभुजा लहुपाडा या संघाला पुढे वाटचाल देण्यात आली आहे. मात्र त्यानंतर अष्टभुजा लहुपाडा या संघाची आतापर्यंत चांगली कामगिरी बघायला मिळाली आहे. दरम्यान 2 धावांची निश्चिती 2 धावा निश्चित केल्या जातील. 2 धावेने संघाची धावसंख्या जर पुढे सरकेल जाऊन पोहोचेल ती म्हणजे 7 या अंकावरती. 3 षटकांचा मॅच आहे. 3 षटकांच्या मॅच मध्ये जवळजवळ 30 ते 35 धावा येणं गरजेची गोष्ट आहे. मात्र त्या धावा कुठेतरी करायला लागतील टीम जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा या संघाला. यंग खेळाडूंनी भरलेला हा संघ म्हणजेच जगदंब पेंढरीपाडा संघ मागच्या 2 वर्षामध्ये प्रथमतः 1 नंबरला रँकिंग करणारा संघ आपल्याला बघायला मिळतोय. बॅटची लिडिंग एज कडा लागली गेली. रक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील, चेंडूला उचलून फेकतील, तत्पूर्वी मिळेल 1 धाव आणि या एका धावेने संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकेल. आता संत आणि सावध गतीने ते म्हणजे 8 या अंकावरती. इथून धावा येणं फार गरजेचं आहे. जरी तुम्ही सिंगल आणि डबल धावांना जास्त महत्व देत असले तरीही 1 ते 2 मोठे फटके येणं ही फार महत्वाची गोष्ट आहे, कारण की पायी प्रवास करून चालणार नाहीये. अक्षरशः समोरचा संघ मजबूत संघ आहे, त्यामुळे तुम्हाला हवाई सफर ही करावा लागेल. तीन चेंडूंचा खेळ झालाय. जर्सी नंबर 18 निमेश तापड चांगली गोलंदाजी. या वेळेला जर बघितलं आपण तर चांगला चेंडू अद्यावत केला गेलाय. बरोबर चांगला बॉल बघायला मिळालाय आणि लगेच फलंदाजी निरीक्षण करून थर्ड अंपायर साठी रेफर केला गेलाय की हा चेंडू वाईट आहे. मात्र पंच आपल्या निर्णयावरती ठाम आहेत. इट इज अ फेअर डिलिव्हरी असं पंच म्हणतात. मात्र नक्कीच थर्ड अंपायर
त्या ठिकाणी आमचे रुपेश दांडेकर सर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून काय डिसिजन येईल हे देखील पाहिलं जाईल. डिसिजन इज पेंडिंग. डिसिजन इज अ फेअर डिलिव्हरी. चांगला बॉल, बरोबर वाईट यॉर्कर पद्धतीचा बॉल टाकलाय आणि गोलंदाजाला बीट केलाय धीरज धिंडा. या वेळेला पाहणी केली जाईल कारण की बघितलं तर आता ऑप्शनच्या जास्त बाहेर चेंडू पडला गेलाय आणि हा चेंडू नो बॉल म्हणून घोषित केला गेलाय. नो +1, 1+1 म्हणजे 2 धावा आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकेल. या 2 धावेने ती म्हणजे जाऊन पोहोचेल 10 या अंकावरती. आता फ्री हिट असणार आहे. उघडा डोळे पहा नीट कारण की पुढचा बॉल आहे फ्री हिट. मुक्त आणि मोठा फटका मारण्याची संधी मिळालाय आणि फलंदाजाचं नाव आहे मिस्टर धीरज संजय धिंडा. स्ट्राइक एंड वरती मोठा फटका येईल का पाहिला जाईल. फ्री हिटचा बॉल त्याच्यावरती केला हल्ला मात्र चेंडूने लांबचा पल्ला गाठला नाहीये. दरम्यान खराब प्रदर्शन, अतिशय चुकीचं प्रदर्शन बघायला मिळालंय लहुपाडा संघाच्या माध्यमातून. जवळजवळ कितवी धाव असणार आहे तर नक्कीच 4 ते 5. येस, डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू गेलाय की नाही हे पाहिलं जाईल. येस, 5 धावा असणार आहेत लक्षात ठेवा. येस, 3 धावा पूर्ण कंप्लीट करण्याच्या नंतर डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू गेला म्हणजे या 5 धावा आणि या 5 धावांनी संघाची धावसंख्या 15 या अंकावरती. फ्री हिटची संधी ज्या वेळेला मिळाली त्या वेळेला मात्र जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाने चांगला कारनामा केलाय प्रत्येक मैदानावरती. मात्र स्ट्राइक ही धीरज धिंडाकडे राहणार आहे लक्षात घ्या कारण की 3 धावा पूर्ण केल्यात आणि नंतर डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू निघून गेलाय. चेंडूचा खेळ आतापर्यंत जर बघितला आपण तर टाकून झालाय तो म्हणजेच 5. शेवटचा एक चेंडू शिल्लक आणि या फ्री हिटच्या बॉलवरती मिळालेल्या 5 धावा कुठेतरी कारणीभूत ठरतील कारण की एका चेंडूवरती जवळजवळ किती धावा आल्या तर 7 धावा. याचाच अर्थ काय तर एखादा षटकार जरी आला असता तरी मग 1 धाव वाचली असती. मात्र चांगली फलंदाजी या ठिकाणी केली जात आहे एका बाजूला पेंढरीपाडा संघाच्या माध्यमातून. निमेशचा हा बॉल हवेमध्ये चेंडू खेळले धीरजनं. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक करणार नाहीये चुकी. धक्का क्रमांक असणार आहे तो म्हणजेच 2रा आणि धीरज धिंडा बॅक टू द आउट. इथून मात्र दुसरं षटकही समाप्त झालंय. 15 धावा धावपळकावरती. आता शेवटचं एक षटक शिल्लक आणि कुठला गोलंदाज गोलंदाजच्या मार्कवर येईल हे देखील पाहिलं जाईल. तत्पुरती जाऊया आपण डीजे वादक यांच्याकडे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कुमार गेल्यात. हवी तशी कामगिरी करावी लागेल. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. मोठी धावसंख्या तयार करावी लागेल. इथून जर या षटकामध्ये जर 12 ते 15 धावा आल्या तर मात्र कुठेतरी चांगला स्कोअर बघायला मिळेल कारण की समोरच्या संघाकडे फलंदाजी तर आहेच मात्र तुमच्याकडे असलेली गुणकौशल्यता म्हणजेच गोलंदाजी ज्या वेळेला तुम्ही प्रत्युत्तर देता त्या वेळेला तुमच्याकडे असलेली जी धावसंख्या तुम्ही जमा केलेली आहे ती नक्कीच कुठे ना कुठेतरी थोडीशी जास्त असायला पाहिजे. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूला फक्त दिशा दाखवली गेली. चेंडू पडल्यानंतर लेग स्टंपच्या वरून लेग स्टंप
सोडून जाणारा बॉल होता आणि ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल होता. लेग स्पिन पद्धतीचा बॉल टाकलाय गोलंदाज विशाल थापडनं. एक धाव मिळाली आणि या एका धावेने संघाची धावसंख्या 16 या अंकावरती जाऊन पोहोचली गेली. रिव्हर्स अटेम्प्ट केला गेलाय, मात्र या वेळेला चेंडू नक्कीच निघून गेलाय डिक्लेरेशन झोन मध्ये. 2 धावा त्या ठिकाणी मिळतील आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या 18 धावा. विशालचा पुढचा बॉल, चांगला फटका, इन टू द गॅप, चेंडू निघून जाईल सीमारेषा बाहेर. 1 बाउन्स करत असताना 4 धावांसाठी चौकार. जबरदस्त फटका मैदानाच्या आतमध्ये कुमारच्या बॅट मधून बघायला मिळालाय आणि या 4 धावेने संघाची धावसंख्या जर पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल ती म्हणजेच जवळजवळ 22 या अंकावरती. नक्की जसं म्हटलं जातं, खेळ असो या आयुष्य, आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचं आपल्याला कमजोर समजत असेल. आणि ते सामर्थ्य दाखवत असताना मिस्टर फलंदाज आपण बघताय कुमार धिंडा याच्या बॅट मधून आलाय चौकार. महत्वाच्या क्षणाला हा चौकार येताना दिसलाय आणि या 4 धाव्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 22 अंकावरती. अजून 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न झालाय, मात्र या ठिकाणी फलंदाज बाद आहे आणि हा बॉल आहे वाईट. एक धाव तर मिळेल, मात्र चेंडू जो आहे तो वाईट आहे. फलंदाज बाद असणार आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लगेच पाठवून द्या. 3 चेंडूचा खेळ बाकी राहिलाय. पुढे सरसावून स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न झाला होता फलंदाज कुमारचा, मात्र अक्षरशः खूप पुढे सरसावले गेले आणि तत्पुरती चेंडू टर्न होऊन चेंडूने दिशा बदलून निरीक्षकाच्या हातामध्ये जाऊन नक्कीच हा एक जबरदस्त जो आहे तो गडी बाद या ठिकाणी केला गेलाय. विनंती असेल वाघोबा स्पोर्ट्स तिवरी संघाचा एखादा प्रतिनिधी किंवा संघनायक या ठिकाणी आपण यायचं आहे. चिठ्ठ्यांचा ड्रॉ केला जाईल. बॅटची लिडिंग एज, पुन्हा एकदा चेंडू निघून जातो डिक्लेरेशन झोन मध्ये 2 धावांसाठी. त्यानंतर विनंती असेल बाभोळा बॉईज बाभोळा संघाचा संघनायक किंवा मग एखादा प्रतिनिधी आपणही या ठिकाणी चिठ्ठ्यांचा ड्रॉ केला जाईल आणि चालू असलेल्या सामन्यातील एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत जोडले गेलेत. कुठल्या संघाला पुढे वाटचाल मिळते हे देखील पाहिलं जाईल, कारण की आतापर्यंत फक्त ना फक्त काही सामने बाकी राहिलेत. व्हाईट बॉल साठी रेफर केले गेले. पुन्हा एकदा फलंदाजांनी पाहिलं जाईल. येस, बॅटिंग साइडचा जो रिव्ह्यू आहे तो मला वाटते संपलेला आहे. एकच तुमच्याकडे संधी असते आणि ज्या वेळेला अनसक्सेसफुल जर ठरला तर मग तुम्हाला पुन्हा रिव्ह्यू घेता येणार नाही आहे, हे देखील लक्षात घ्यायचं आहे. आमचंही थोडंसं मन भरकटलं होतं. थँक्यू निमेश, चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवलंय. आणि आता शेवटचा एक बॉल शिल्लक. चांगला चेंडू आहे विशालचा, स्वतःच्या फाऊल मध्ये चेंडूला अडवलाय. 1च धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा झालाय प्रयत्न आणि अक्षरशः या दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज या ठिकाणी बाद होतील. धावसंख्या जर बघितली आपण तर 26 धावा धावफलकावरती आणि 27 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय. ते म्हणजेच अष्टभुजा लहूपडा या संघाच्या समोर. इथून चिठ्ठ्यांचं काही ड्रॉ केले जातील. त्याच्यामध्ये जर बघितलं तर प्रत्येकी 2-2 मॅचेस जिंकणारा संघ म्हणजेच बाभोळा बॉईज संघ, त्यानंतर वाघोबा स्पोर्ट्स तिवरी हा संघ आपल्याला बघायला मिळेल. आणि चालू असलेल्या संघातील एक प्रतिनिधी सुद्धा आमच्यापर्यंत जोडले गेलेत.
इथून नक्कीच चिठ्ठ्यांचे ड्रॉ केले जातील. प्रथमतः या तिन्ही चिठ्ठ्यातून 2 चिठ्ठ्या या ठिकाणी उचलल्या जातील, त्याच्यामध्ये मॅच लागेल आणि त्यानंतर शेवटची जी चिठ्ठी एक उचलली जाईल तिला पुढे वाटचाल मिळेल. प्रत्येकी 2 चिठ्ठ्या या ठिकाणी उचलल्या जातील. विजयी संघ आणि त्यांच्या जोडीला असणार आहे बाबुळा बॉईज बाबुळा संघ, म्हणजेच वाघोबा स्पोर्ट्स तिवरी या संघाला पुढे वाटचाल मिळालेली आहे. ह्याच्या पुढची मॅच होईल विजयी संघ विरुद्ध बाबुळा बॉईज बाबुळा संघ. दोन्ही संघांनी लक्षात घ्यायचंय आणि तिवरी या संघाला या ठिकाणी पुढे वाटचाल मिळालेली आहे. इथून बनवायचे आहेत 27 धावा. काहीतरी रणनीती आखावी लागेल, कारण की ज्या अनुषंगाने समोरच्या संघाने केलेली गोलंदाजी जी होती तशीच काहीतरी गोलंदाजी आपल्याला टाकायची आहे. याच अनुषंगाने उतरलाय आपला पूर्ण संघ, म्हणजे जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा हा संघ. यांच्यामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी टाकायची हिंमत आहे, गुणकौशल्य भरपूर आहे, जिद्द आणि चिकाटी सातत्यपूर्ण या सगळ्या गोष्टी आहेत ना या प्रत्येक खेळाडूच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत. कारण की विचार केला तर यंग टॅलेंट भरणेला हा संघ मात्र ज्या अनुषंगाने खेळतोय ते नक्कीच थोड्याच वेळात बघायला मिळेल. मात्र आज नवनाथ गहिला सुद्धा या टीम मध्ये दिसत नाहीये. अतुल सुरुंग हा सुद्धा मैदानाच्या आतमध्ये दिसत नाहीये. कारण की या यंग टॅलेंटचा भरणा का मी म्हणतो, कारण की जेवढे ह्याच्यामध्ये जे खेळाडू आहेत ते सगळे यंगेस्ट खेळाडू, म्हणजेच कमी वयाचे खेळाडू आपल्याला बघायला मिळत आहेत. दरम्यान फक्त ना फक्त 27 धावांचा टार्गेट, हे टार्गेट नक्कीच सोपं आहे की मग अवघड हे देखील पाहिलं जाईल. मैदानाच्या आतमध्ये चेंडू पुरवायचा आहे. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, मिस्टर निमेश थापड आणि त्याला साथ देण्यासाठी महेश भोईर, हे 2 फलंदाज आपल्याला बघायला मिळतात. महेशला मी आता काही या सीझन मध्ये जर बघितलं तर मग ॲज अ बॅट्समॅन म्हणून आणि ॲज अ बॉलर म्हणून एक परफेक्ट ऑलराऊंडर कॅटेगरी मधून हा चालणारा एक चांगला अष्टपैलू खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. आणि गेल्या काही स्पर्धांमध्ये जर बघितलं तर जय मल्हार स्पोर्ट्स खोलांडे या ठिकाणी झालेली जी स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेमध्ये सुद्धा महेश भोईरनं जबरदस्त त्या ठिकाणी फलंदाजी केली होती. सत्तावीस धावा बनवायच्या आहेत. स्ट्राईक एंडवरती निमेश, नॉन स्ट्राईक एंडवरती मिस्टर महेश भोईर आणि समोर गोलंदाज आहे मिस्टर मिलिंद. राईट हॅम ओव्हर द विकेटचा मारा. मिलिंद सातत्याने पहिलं षटकासाठी खास ओळखला जातोय. पहिलाच बॉल हवेमध्ये, चेंडू, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक कुमार पोहोचले होते मात्र झेल ड्रॉप झाला आणि अक्षरशः ही झेल व्हायला हवी होती. कारण की विचार केला तर मग निमेश थापड एक चांगला खेळाडू म्हणून ओळखला जाणारा फलंदाज आहे आणि ज्या दृष्टिकोनातून त्याला या ठिकाणी झेल ही सोडली गेली आणि त्याला जीवनदान दिलं गेलंय, कुठेतरी डोकेदुखी ठरेल. पुढचा बॉल मिलिंद धिंडा या गोलंदाजाचा. चांगला बॉल आहे, एकदम स्टँडच्या जवळून जाणारा हा बॉल होता. कदाचित काही इंचांवरती हा चेंडू असावा. अक्षरशः गोलंदाजाचे हात जे होते ते डोक्यावरती आले. त्याला माहिती आहे की माझा चेंडू हा चांगला पद्धतीचा हाताळलाय मी. पुढचा बॉल मिलिंद धिंडा पुन्हा एकदा निमेश थापडसाठी. चांगला बॉल आहे, तेवढाच चांगला फटका इनटू द गॅप. क्षेत्ररक्षक आहेत पुन्हा एकदा फ्रेम मध्ये येत आहेत मिस्टर कुमार
आणि चेंडूला उचलून फेकतील. तत्पुरती मात्र महेशने सेकंड अटेम्प्टचा कॉल दिला होता, सेकंड रनचा. तत्पुरती 2 धावा निश्चित केल्या जातील आणि या 2 धाव्याने संघाची धावा संख्या हे पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 4 या अंकावरती. निमेश मोठे फटके मारण्यासाठी माहीर आहे, मात्र यावेळेला बॅटची लिडिंग एज, बॅटची कडा, मोठा हादरा, मोठा मासा गळायला लागलाय आणि जे हवं होतं जगदंब स्पोर्ट पेंढरीपाडा संघाला ते या ठिकाणी मिळालं गेलंय आणि निमेश थापड बॅक टू द आउट. धन्यवाद डीजे. प्रत्येक वेळा प्रत्येक मैदानावरती मी बघितलंय की ज्या ज्या वेळेला जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघ त्यांची धावसंख्या जरी कमी असली ना तरीही शेवटच्या क्षणापर्यंत लढणारा संघ म्हणजे जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघ. कमी धावसंख्या आहे तरीही बघा काही जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये दर्शवत असताना. ओहो, या वेळेला फुलटॉस बॉल, मात्र फुलटॉस बॉल वरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झालाच नाहीये आणि अक्षरशः चेंडू एस्टन वरती जाऊन ट्रॅव्हल झालाय आणि फलंदाज या ठिकाणी क्लीन बोल्ड होत आहेत मिस्टर दिनेश थापड बॅक टू द आउट. धन्यवाद डीजे. चला वेळ कमी खर्च करा, लहूपाडा संघ प्लीज, विनंती असेल. दरम्यान काय जबरदस्त चेंडू होता, फुलटॉस बॉल, डबल माइंड झाले. जे फलंदाज नव्याने मैदानाच्या आतमध्ये गेलेत ते अक्षरशः डबल माइंड झाले. फुलटॉस बॉलला फक्त सिंगल आणि डबल धाव्यांसाठी खेळायचं होतं. कदाचित हा फटका मोठा मारला असता तर मात्र सीमारेषेच्या बाहेर जाताना दिसला असता, मात्र कुठेतरी डबल माइंड झाले आणि चेंडू स्टॅनवरती डायरेक्टली जाऊन त्या ठिकाणी ट्रॅव्हल झालाय, डायरेक्ट बोल्ट झालेत मिस्टर दिनेश. पुढचा बॉल, यावेळी चांगला फटका आहे, इनटू द गॅप, क्षेत्ररक्षक आहेत कुमार पुन्हा एकदा फ्रेम मध्ये येत असताना तत्पुरती मिळाल्या 2 धावा आणि अखेरकार या षटकाची या ठिकाणी समाप्ती झालाय आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर फक्त ना फक्त 6 धावा धावफलकावरती आणि 2 महत्वाचे गडी तंबूच्या आश्रयाला गेलेत. आता महेश आणि फलंदाज नव्याने गेलाय जयेश, या दोन्ही फलंदाजांना जबाबदारी स्वीकारावी लागेल किंवा मग इतर गोलंदाजी करणारा संघ जो आहे तो मजबूत कारकिर्दीमध्ये येऊन थांबला गेलाय, कारण की जे हवं होतं ते मिळालंय. कमी धावा खर्च केल्यात पहिल्या षटकामध्ये आणि महत्वाचे 2 विकेट ही मिळाल्यात. आता दुसरं षटक प्रगतीपत्रावर येईल, मिस्टर धीरज धिंडा घेऊन येतात. दुसरं षटक हे देखील निर्णायक षटक असणार आहे, पण एका बाजूला महेश भुईरचं या ठिकाणी त्याच्याकडे सुद्धा दुर्लक्ष करून चालणार नाहीये, कारण की महेश हा एक जबरदस्त खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. पहिलाच बॉल लेफ्ट आर्म बॉलर धीरजचा, शॉर्ट बॉलचा केलाय वापर, हवेमध्ये चेंडू, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक होते मला वाटते प्रल्हाद आणि त्यांच्या माध्यमातून झाले चूक, चेंडू निघून गेलाय सीमारेषा बाहेर, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आलाय हा शानदार चौकार. बरोबर डीजे, सुंदर फटका. म्हटलं होतं की महेशला पहिल्या षटकामध्ये जर बघितलं तर कुठेतरी स्ट्राईक द्यायला हवी होती, कारण की महेश
जास्त मी भरपूर क्रिकेट बघितलाय आणि सध्याच्या घडीला दॅट्स इन फॉर्म. पुढचा बॉल धीरज झेंड्याचा. पहिला बॉल थोडासा शॉर्ट होता, मात्र या वेळेला पुढे टाकलाय आणि परफेक्ट या वेळेला क्लीन बोल्ड केलाय मिस्टर महेश भोईर, ज्याचं कौतुक केलं होतं मागच्या बॉलवरती, मागच्या फटक्यावरती. मात्र लगेच आपली जी चूक होती ती भरून काढली गोलंदाज धीरज झेंडाने आणि महेश सारख्या इन्फॉर्म फलंदाजाला मात्र बाद केलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर मनोज दुमाडे गेल्यात. चांगली गोलंदाजी. मी म्हटलं होती की कमी जरी धावा असल्या तरी साजेसा खेळ करणारा संघ आहे. दहा चेंडू 17ची गरज आहे. पुढचा बॉल पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फाऊल थ्रो मध्ये चेंडूला अडवलाय. क्या बात आहे धीरज झेंडा. पहिल्या चेंडूवरती आळाय चौकार, मात्र त्यानंतर केलेली किमया ही गोलंदाजाची बघायला मिळत आहे. विकेट डाऊन झाली, त्यानंतर पुन्हा एकदा एक डॉट बॉल आलाय. हवी तशी गोलंदाजी होते. पुन्हा एकदा धीरज लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा करतात. हवेमध्ये बॉल, कॅचची शक्यता, मात्र पुन्हा एकदा त्या ठिकाणी तोच क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चुकी करताना दिसला आणि पुन्हा एकदा 2 धावा ह्या पूर्ण केल्या जात आहेत दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. बघता बघता या 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 12 या अंकावरती आणि आता 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावा कमी आहेत, लक्षात असू द्या. जगदंब पेंढरीपाडा संघ आणि तुम्ही अशा पद्धतीचं जर प्रदर्शन कराल तर मात्र ऍक्च्युली तुमच्या धावा पण जाऊ शकतात आणि मग तुम्ही कुठेतरी पराभवाच्या छायामध्ये सुद्धा जाण्याचे चान्सेस जास्त आहेत. दरम्यान पुढचा बॉल चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, टिपतील झेल आणि फलंदाज ठरतील फेल. मिस्टर मनोज दुमाडे हे सुद्धा मैदानाच्या बाहेर जातील. त्यांच्याही बॅटिंगला लागलाय पूर्णविराम. मैदानाच्या आतमध्ये जबाबदारी स्वीकारावी लागेल, कारण की जे फलंदाज येतात ते फलंदाज मोठे मोठे फटके मारण्यासाठी जातात. मात्र कदाचित सिंगल डबलला जास्त महत्व दिलं तर तुम्ही पुढे वाटचाल धाबा बनवू शकतात. मात्र या वेळेला जर बघितलं तर बॅटची लिडिंग एज अक्षरशः त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पडलाय. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी बघायला मिळालं. 100% योगदान, 100% एफर्ट या ठिकाणी दिले गेलेत एसटी रक्षकाच्या माध्यमातून. दरम्यान 2 धावा मिळाल्या. 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 14 या अंकावरती. दुसरं षटक समाप्त झालाय आणि इथून 6 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि 6 चेंडूमध्ये बनवायच्या 13 धावा कशा पद्धतीने बनवल्या जातील. 6-13 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये बघूया काय घडते, काय बिघडतंय, कोण संघ, कुठला संघ हा सामना जिंकतोय देखील पाहिला जाईल. जास्तीचा वेळ खर्च करू नका, मात्र तत्पुरती देऊया आमची डीजे वादकांना संधी आणि ऐकूया मधुर संगीत.
6 चेंडू 13 धावांची गरज आहे. इथून मात्र काय घडेल काय बिघडेल पाहणं गरजेचं आहे. किरण बरतडे हा गोलंदाज गोंद्याच्या मार्कवर. 6 चेंडू 13 धावांची गरज. चांगला फटका हवेमध्ये बॉल आहे मात्र क्षेत्ररक्षकाला त्या ठिकाणी भेदून चेंडू निघून गेलाय. पॉइंट क्षेत्रामधून 4 धावांसाठी मिळत आहेत 4 धावा. महत्वाच्या क्षणाला येणारा हा चौकार जयेश वाडूच्या बॅट मधून या 4 धाव्याने संघाची धावसंख्या जर बघितली आपण तर जाऊन पोहोचली 18 या अंकावरती. 5 चेंडू 9 ची गरज आहे. पुन्हा एकदा शॉर्ट बॉलचा केलाय वापर. बॅटची हलकीशी कडा चेंडू निघून गेलाय. डिक्लेरेशन झोन मध्ये मिळतील त्या ठिकाणी 2 धावा आणि या 2 धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरकली जाऊन पोहोचली ती म्हणजेच 20 या अंकावरती. आणि इथून आता 4 चेंडू मध्ये 7 धावांची गरज आहे. 2 महत्वाचे चेंडू आहेत. चांगला फटका आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळेल. दुसरे धावेचा प्रयत्न आहे का तर आहे आणि फलंदाज बाद. काही गरज नसताना हा फलंदाज या ठिकाणी बाद झालाय ज्याचं नाव आहे मिस्टर जयेश वाडू. धावचीतची संधी निर्माण झाली आणि फलंदाज ठरत आहेत थोडेसे कमी. धन्यवाद डीजे. हिवाळा ऋतू म्हटलं तर मग काही पालख्या ज्या आपल्याला बघायला मिळतात. क्षेत्र शिर्डी असो किंवा मग क्षेत्र एकविरा कारला असो, क्षेत्र जीवदानी असो आणि इतर देवस्थानावरती मात्र ज्या काही पालख्या निघतात ते याच ऋतूप्रमाणे हिवाळ्यात निघताना दिसतात. या वेळेला जर बघितलं चांगला फटका. आज कुमारच्या जर बघितलं तर वारंवार चुका होताना दिसल्यात. अक्षरशः धावा कमी असताना हे जे प्रदर्शन होतं ते काहीतरी चुकीचं ठरताना दिसतंय. कारण की कुमार आउटफील्ड मधला एक चांगला क्षेत्ररक्षक आहे आणि त्याच्याकडून या अशा चुका होतील हे नक्कीच कुठेतरी तुम्ही पराभवाच्या छायामध्ये जाण्याचे चान्सेस जास्त असतील. 2 चेंडू 4 धावांची गरज आहे. एखादा चांगला चेंडू आणि एखादा मोठा फटका. सिंगल डबलने ही धावा होऊ शकतात. नाही असं नाहीये. जो प्रयत्न करेल तो पुढे जाईल. प्रयत्नांनी परमेश्वर. 2 चेंडू 4 धावांची गरज. या वेळेला जर बघितला तर बॅटची कडा चेंडू निघून गेलाय. नक्कीच डिक्लेरेशन झोनच्या बाजूनं मिळतील त्या ठिकाणी 2 धावा. आणि आता मैदानाच्या आतमध्ये स्थिती अशी निर्माण झालाय 1 चेंडू शिल्लक आहे आणि 1 चेंडू मध्ये बनवायच्या आहेत. लहुपाडा संघाला 2 धावा बनवल्या जातील का किंवा मग या धावा डिपेंड केल्या जातील गोलंदाजाच्या माध्यमातून पाहिल्या जाईल. जास्त वेळ खर्च करू नका कारण की 1 चेंडू 2 धावा. प्रेशराइज मॅच कारण की गोलंदाजावरही प्रेशर आहे आणि फलंदाजांवरही प्रेशर आहे. भरपूर वेळा अशा मॅचेस आपण बघतायत. प्रेशर 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 आणि फक्त ना फक्त प्रेशर मैदानाच्या आतमध्ये. कारण की 1 चेंडू आणि 2 धावांची गरज. स्थितीच अशी निर्माण झाली आहे. प्रेक्षकांना सुद्धा असे सामने बघायला खूप मजा येते. अंगाला शहारा आणणारा काटा आणणारा हा क्षण आहे. 1 चेंडू 2 धावा. काय घडेल काय बिघडेल. एक चांगला चेंडू गोलंदाजांच्या माध्यमातून टाकला जाईल का किंवा मग विशाल थापड याच्या बॅट मधून कदाचित 2 धावा निघतील.
विशाल याचा विचार केला तर मग एक अनुभव असलेला खेळाडू, अनुभव असलेला बॅट्समॅन बघायला मिळतात. दरम्यान एक चेंडू 2 धावा, जबरदस्त लढत मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघ या ठिकाणी नक्कीच चांगली कामगिरी करताना दिसलाय, मात्र तेवढीच चांगली कामगिरी अष्टभुजा लहुपाडा संघ सुद्धा करताना दिसलाय. एक चेंडू 2 धावांची गरज. काय घडेल काय बिघडेल, नक्कीच प्रेशराइज मॅच प्रेक्षकांच्या भेटीला येते. आजच्या तिसऱ्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील ही दुसरी लढत, शेवटची लढत. यावेळेला चांगला फटका आहे. एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, मात्र चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी आणि हा सामना जिंकलाय ती टीम आहे अष्टभुजा स्पोर्ट्स लहुपाडा. कॉंग्रॅच्युलेशन. आणि काही क्षणासाठी हा सामना मात्र पराभव स्वीकारावा लागलाय, तो म्हणजे जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा या संघाला. आपण खूप सारं या ठिकाणी नक्कीच चांगलं क्रिकेट आपल्या माध्यमातून सुद्धा खेळलं गेलंय, मात्र काहीतरी कुठेतरी कमी पडले, त्याच्यामुळं आपल्याला हा पराभव स्वीकारावा लागतोय. मात्र आपला खेळ सुंदर रीतीने या ठिकाणी दर्शवला